जास्त असतो। येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला रेल्वे इंजिन समोरील बटन एक चमत्कार घडवायचा आहे आणि महाराष्ट्र बहुमताने विजय करायचा आहे। एक संधी महाराष्ट्र सेनेसाठी आपल्या विकासासाठी आपल्या हक्काच्या उमेदवारासाठी काही विचार करा पक्कानी रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून मान्य विजय करायचा आहे। एक संधी महाराष्ट्र आपल्या हक्काच्या उमेदवारासाठी ही संधी आहे आपला विकास घडवण्यासाठी आणि पर्याय फक्त प्रिय मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो, एक संधी महाराष्ट्र नवनिर्माणासाठी आपले लाडके उमेदवार सन्माननीय माऊली गोविंद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो, साहेब ठाकरेंचा जय हो, एक नारा दिल से मनसे मनसे, एक नारा दिल से मनसे मनसे, मोदी साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, राज साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, अपनी निशानी रेल्वे इंजिन सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो, येणाऱ्या 20 तारखेला रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून एक नवीन चमत्कार घडवायचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आपले लाडके हक्काचे उमेदवार माऊली थोरवे साहेबांना भरघोस मताने विजयी करायचा आहे। प्रिय मतदार बंधू भगिनींनो आणि मातांनो, यावेळी चेंबूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, कारण चेंबूरकर बदलाच्या मूडमध्ये आहेत। जी काही सध्याची राजकीय परिस्थिती किंवा ज्या ज्या लोकप्रतिनिधींना संधी दिली गेली त्यांच्याकडून चेंबूरकरांचा अपेक्षा भंग झालेला आहे। त्यामुळे चेंबूरकर नागरिक एक नवीन चेहरा किंवा एक नवीन पक्ष शोधत आहेत, ते मान्य राजसाहेबांच्या रूपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आणि यावेळी या विधानसभा निवडणुकीत मनसेला लोक संधी देतील आणि राजसाहेबांच्या रूपाने एक कणखर नेतृत्व या महाराष्ट्राला मिळेल। साहेब काही लोकांचे ते काल आम्ही पाहिलं ते साड्या वाटप वगैरे, परंतु तो त्यांचा भाग आहे। मला वाटतं या दिवाळीला साडी वाटप झालं, असंच दर 5 वर्ष जर प्रत्येक दिवाळीला आमच्या महिलांना साड्या वाटप केलं असतं तर कदाचित ते चांगलं झालं असतं। पण परंतु निवडणूक तोंडावर ठेवून अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे मला वाटतं ते राजकीय लोकांना न पटणारी गोष्ट आहे आणि करू नये। ज्यांच्याकडं भरपूर काय आहे वाटायला ते वाटू शकतील, परंतु आम्ही लोकांच्या आशीर्वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपर्यंत केलेली कामं ह्याच्यावर निवडणुकीला सामोरे जात आहोत। साहेब आज घाटलामध्ये प्रचार चालू आहे, घाटलेकर जे जनता आहे त्यांना काय आव्हान? काही नाही, घाटलेकर जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की अनेक वर्ष झाली आपण अनेकांना संधी दिली, आपल्यामध्ये काय बदल झाला का? आपल्या घाटल्याच्या परिसरामध्ये काय बदल झाला का? आपले प्रश्न संपलेत का? फक्त भावनिक होऊन मतदान करू नका। योग्य वेळ आलेली आहे योग्य निर्णय घेण्याची। अनेक पक्षांना संधी दिली, माननीय राजसाहेब ठाकरे यांना संधी द्यावी। या मुंबई शहर आणि महाराष्ट्राला जर एक कणखर नेतृत्व माननीय राजसाहेबांच्या रूपाने मिळालं तर खरोखर बाळासाहेब ठाकरेंचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होईल हे मात्र निश्चित। नारी शक्ती नारीमध्ये दुर्गेचा अवतार असल्यामुळे विजय हा आमचा असणारच आहे। आणि आम्ही राजकारणासाठी बाहेर न निघता आम्ही सुरुवातीपासूनच माझी होल फॅमिली आम्ही मुंबईमध्ये म्हणजे नव्याने जेव्हा इथे संसार थाटला तेव्हापासून आम्हाला चेंबूरकरांचे प्रश्न माहीत आहे, कारण त्या चेंबूरकरांसोबतच मी माझा म्हणजे नवीन संसार इथे मुंबईमध्येच थाटलेला आहे आणि तो पण चेंबूर कॅम्पमधून। तेव्हापासून मला माहीत आहे की काय प्रॉब्लेम आहेत, महिलांच्या समस्या काय आहेत, मुलांच्या समस्या काय आहेत, वयोवृद्धांच्या समस्या काय आहेत आणि जे काही जॉबला वगैरे जातात त्यांच्या समस्या काय आहेत, हे सर्व आम्ही म्हणजे आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। कारण जवळपास 21 वर्षाच्या काळ आम्ही मुंबईमध्ये घातलेला आहे, त्यामुळे ह्याचं आत्तापर्यंत तरी कुठल्याही प्रकारचं सोल्युशन झालेलं नाही आहे। आणि त्यासाठी आपल्याला एक म्हणजे एज्युकेटेड पर्सन हवा होता आणि निश्चितच माऊली थोरवेंच्या रूपाने तो व्यक्ती आम्हा चेंबूरकरांना भेटलेला आहे। ते माझे पतिदेव आहेत म्हणूनच नाही म्हणत मी, परंतु मी त्यांचा प्रवास पाहिलेला आहे, त्यांची तळमळ पाहिलेली आहे जनतेसाठी सेवा करण्याची। आणि निश्चितच ह्या सेवेचा फळ म्हणून
म्हणजे ह्या ज्या आज महिला एवढ्या उत्सुकपणे आणि घाटल्यामध्ये जो काही प्रतिसाद दिलेला आहे, तर घाटला हे म्हणजे सर्व अगदी मी बोलेल की पूर्ण इथे म्हणजे आपले महाराष्ट्रीयन आणि ते जे सर्व जे महाराष्ट्रावर प्रेम करणारे सर्वजण इकडे राहतात, तो त्यांचा उत्साह पाहून आम्हालाही एक नवीन म्हणजे अजून उत्स्फूर्तपणे काम करण्याची आणि एक प्रकारची शक्ती आता आम्ही इथून घेऊन चाललो आहोत घाटले गावातून. ताई, आता आपण पाहतच आहोत विकासाची वाटचाल आपण चालू केलेली आहे आणि राजसाहेबांच्या याच्यातून तुम्ही सर्वजणांनी आजपर्यंत राजसाहेबांना जर ऐकलं असेल, त्यांचे विचार जर ऐकले असतील, तर त्या विचारावरती बघा, कारण त्या विचारांची आपल्याला गरज आहे. आणि ही जी काही आपण विकासाची वाटचाल चालू केली आहे याच्यावरती आपल्याला जर प्रगतीच्या पुढच्या पदाकडे जायचं असेल आणि आपले जे काही हे गंभीर म्हणजे समस्या आहेत, जसं की हॉस्पिटलची समस्या आहे, त्याच्यानंतर आपल्या म्हणजे स्वच्छतेची समस्या आहे, त्याच्यानंतर आपण पाहतो की स्वच्छतेवरती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांसाठी अभ्यासासाठी आपले छोटे छोटे घर आहेत, तर त्याच्यातून आपली मुलं खूप हुशार असतात, परंतु जागेअभावी ते जास्त म्हणजे अभ्यासाला हे नाही, म्हणून त्यांच्यासाठी अशी एक चांगली लायब्ररी आपल्याकडे केली पाहिजे. आणि मी निश्चितच महिलांना हे सांगू शकते की कुठल्याही लोभाला बळी न पडता, कुठल्याही याच्यासाठी म्हणजे आपलं हे जे बहुमूल्य आणि अमोल जे आपलं वोट आहे, हे तुम्ही कुठेही 2 पैसे घेऊन त्याला विकू नका. कारण जेव्हा आपण कुठेही हात लावलेला नसतो, तेव्हा आपण हक्काने परमेश्वराकडे पण प्रार्थना करू शकतो की मला ही गोष्ट हवी आहे. आणि जर तुमच्या मुलांचं तुम्हाला उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल, तर आपल्याला राजसाहेबांशिवाय पर्याय नाही. राजसाहेबांनी जे काही उमेदवार जिकडे तिकडे उभे केलेले आहेत प्रत्येक एरियामध्ये, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहा आणि आपण हक्काने, मीही तुमच्यासोबत असणार आहे पुढे, कारण आता मीही मुंबईकर आणि चेंबूरकर झालेली आहे तुमच्यासोबत. त्यामुळे आपण ह्या समस्या आपल्या जे काय आहेत त्याचं आपण निश्चितच आपल्याकडे त्या समस्येचं उत्तर काय आपण प्रगतीच करणार आहोत. आज ज्या प्रकारे ठाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला फिरावंच वाटतं, चालावंच वाटतं रस्त्याने, त्या पद्धतीने आपण आपलं चेंबूर असं पूर्ण याचा चेंबूरचा कायापालट करून घेऊया. माझ्या सर्व माता बंधू आणि भगिनींना, चेंबूरकरवासियांना ही कळकळीचे व आग्रहाची म्हणजे निवेदन आहे, प्रार्थना आहे. सर्वांना मी नतमस्तक होऊन सर्वजणांना मी सांगत आहे की एक वेळेला फक्त तुम्ही माऊली थोरवे म्हणजे मनसेचे जे काही उमेदवार आहेत, माऊली थोरवे इंजिनियर निशाणीवरती तुम्ही शिक्का मारून बहुमूल्य असे मतदान त्यांना देऊन आम्हालाही तुमची सर्वजणांची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच मी तुम्हाला कळकळीची प्रार्थना करत आहे. माऊली साहेबांना खूप मोठा प्रतिसाद भेटतोय चेंबूर घाटलामध्ये, काय सांगा? तर सर्वात प्रथम माऊली थोरवे साहेब म्हणजेच माझे वडील, मी त्यांची मुलगी, आणि त्यांचा प्रतिसाद, त्यांनी एवढे भरपूर वर्ष काम केलेले आहे. असं नाही आहे की आज प्रचाराला पहिल्यांदा आम्ही रस्त्यावरती आलोत, असंही नाही आहे. तर मागचे कितीतरी वर्ष चेंबूरमध्ये खूप कामं झालेली आहेत, घाटल्या ह्या परिसरामध्ये खूप कामं केलेली आहेत. तर त्यामुळे आजचा दिवस फक्त आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी उतरलेलो आहोत की सर्वांचा आशीर्वाद आमच्यासोबत असावा, सदैच्छा आमच्यासोबत असावी म्हणून. त्याचबरोबर मला फक्त एवढं बोलायला लागले, 2005 हा बेबी बूम एरिया ज्याच्यामधून मी आहे, 2005चा जन्म आहे. तर तरुण पिढी आता वोटिंगसाठी आलेली आहे. 18-19 वर्ष झालेले जे मुलं आहेत ते भरपूर आता त्यांची संख्या वाढलेली आहे. तर माझी एवढी विनंती की तरुणांनी ह्या वर्षी मतदानासाठी यावं, तरुणांनी विचार करावा. कारण बघा, इंडिया इज अ युथ नेशन आणि तरुणांचा हा देश आहे. तर तरुणांनी बाहेर पडावं, तरुणांनी सगळ्या गोष्टींची नोट डाऊन करावी की आज आपल्या राज्यामध्ये काय चालू आहे. आज जर आपण बघितलं रेप केसेस, जे मी गणपतीमध्ये सुद्धा मी त्याच्यावरती टॉपिक काढला होता, रेप केसेस वाढत चाललेले आहेत, कोणी त्याच्यावरती बोलत नाही आहे. केसेस आपोआप बंद होत चाललेले आहेत आणि आपण फक्त इंस्टाग्रामवरती लुक हिअर, आईज पुट ऑन हिअर हे सगळ्यांचा नारा करून काही होणार नाही आहे. तर नक्कीच आपण जर आपले वोट प्रॉपर व्यक्तींना दिले, राईट व्यक्तींना जर कास्ट केले, तर नक्कीच बदल आणू शकतो. आणि मला असं वाटतं की चेंबूरमध्ये ज्या प्रॉब्लेम्स आहेत, कन्स्ट्रक्शनचा जो प्रॉब्लेम आहे, प्रत्येक रस्त्यावरती कन्स्ट्रक्शनमुळे जे ट्रॅफिक जाम होत आहे त्याचा त्रास सर्वांना होत आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते कॉलेज जाणाऱ्या स्टुडंट्सपासून ते नोकरीला जाणाऱ्या लोकांपर्यंतही. तर मला असं वाटतं की कन्स्ट्रक्शनचे कामं हे लवकर झाले पाहिजेत. इंडिया इज अ डेव्हलपिंग नेशनपासून डेव्हलप नेशनकडे आपण वाटचाल केली पाहिजे आणि त्याच्यासाठी चेंबूरचंही योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याचबरोबर चेंबूरमध्ये जेही लायब्ररीज आहेत, तर आपल्याकडे अशी कोणती लायब्ररी नाही. आज जर आपण बघत आहोत
आहोत की MPSC UPSC ॲस्पिरन्स वाढलेले आहेत, नीट JEEचे ॲस्पिरन्स वाढलेले आहेत. तर ह्या मुलांना अभ्यास करण्यासाठी एक व्यवस्थित जागा, एक स्वच्छ जागा निर्माण करायची उत्सुकता आमच्या म्हणजे उमेदवारामध्ये आहे. तर असं मला वाटतं की आपण सगळ्यांनी सुशिक्षित एज्युकेटेड उमेदवारांना आपण वोट दिले पाहिजे. तर नक्कीच माझी अशी अपेक्षा आहे की वोट प्रॉपर व्यक्तीला देणार आहेत सगळेजण. त्याचबरोबर हॉस्पिटल जर पाहिले तर मी मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे सांगू शकते की हॉस्पिटल्सची परिस्थिती चेंबूरमध्ये एवढी छान नाही आहे. BMC हॉस्पिटल्समध्ये कोणाला जाण्याची इच्छा नाही आहे, सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जातात. पैसे नसतील तरी लोक अरेंज करत आहेत. पण मला एवढं बोलायचं आहे की BMC हॉस्पिटलसाठी जे फंड्स येतात तर त्याचं हे सिस्टम काय करत आहे. तर नक्कीच जर उमेदवार छान असतील, उमेदवार प्रामाणिक असतील आणि त्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. कारण बघा, आपल्या एका वोटने नक्कीच आपलं देश बदलू शकतं. आपल्याला ती ताकद आंबेडकरांनी दिलेली आहे आणि आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. आपण फक्त एका वोटसाठी 3,000ला किंवा 1,500ना किंवा जेही 1 लाख किंवा 1 कोटी जरी कोणी दिले तरी आपण विकून न जाऊत असं मला असं वाटतं. कारण आपण स्वतःची व्हॅल्यू डाऊन करत आहोत. तर धन्यवाद. राजसाहेबां मी पहिले सगळ्यांना जय महाराष्ट्र करते आणि सांगते की आता राजसाहेबांच्यामुळे सगळ्यांना बदल हवाच. आता जिकडे साडी वाटप चालू आहे, कोण गटाराची कामं करते, पण सगळ्यांना गटाराची कामं आणि साडी नको आहे. सगळ्यांना पाहिजे की त्यांच्या मुलांची प्रगती झाली पाहिजे, त्यांच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे आणि लागणाऱ्या सगळ्या दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांना लागतात. आणि आता हा बदल फक्त माऊली थोरवे हेच घेऊ शकतात. आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात जे बदल घडेल त्यांना एक संधी द्यावी ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. जय महाराष्ट्र. आणि मी एक घाटलेकर आहे आणि घाटलेकर आहे म्हणून मला घाटल्याच्या अनेक परिस्थितींबद्दल खूप समस्या आहेत घाटल्यात. म्हणजे नेहमी आम्ही पाणी, आम्हाला लाईट नाही आहे, आम्हाला लादीकरणाचं काम नाही आहे. तर याच्यात आता अडकून नाही बसायचं आहे. याच्या पलीकडे आम्हाला एक घाटल्याचा विकास हवा आहे. SRAची अनेक कामं आहेत जी थकबाकी आहे, ज्याच्याकडे स्थानिक आमदार जे होते त्यांचं अजिबात लक्ष नाही आहे. आणि त्याच्यानंतर आता राहिलेला आमचा मुलांचा विकास आहे. आमची मुलं आहेत जी बेरोजगार आहेत. कित्येक तुम्ही बघितलं कंपन्या आहेत आपल्या चेंबूर परिसरात, पण अनेक बदलापूर, तुम्ही पनवेल बघाल, अशा ठिकाणावरून मुलं इथे कामाला येतात. पण आमच्या स्थानिक मुलांना कधी कामं मिळणार? आमच्या स्थानिक महिलांसाठी इथे रोजगार नाही आहे. स्थानिक महिला घरोघरी म्हणजे जाऊन भांडीच घासणार का? एखादा उद्योग त्यांना इथे कुठे आजपर्यंत कुठल्या आमदारांनी आणून दिलेला नाही आहे. तर आम्हाला वाटतं हे असे नवीन नवीन जे बदल आहेत ते सर्वांना घाटलेकरांना हवे आहेत. घाटलेकर आता पाण्याच्या ह्याच्यात अडकून बसणारे नाही आहेत किंवा आम्हाला लादीकरणाची कामं नको आहेत. तर या पलीकडे जाऊन आम्हाला मोठा विकास हवा आहे. आणि तो विकास म्हणजे आमच्या मुलांना तुम्ही रोजगार निर्माण करून द्या. आमच्या मुलांना तुम्ही कुठेतरी काम धंद्याला लावा. आमच्या ज्या महिला आहेत आज ज्या घरकाम कित्येक वर्ष करत आहेत, तर यापुढेही त्यांनी कित्येक वर्ष घरकाम करावे अशी आमची अजिबात इच्छा नाही आहे. तर त्यांना तुम्ही घरी बसून त्यांच्या हाताला एक उद्योगधंद्याचा जोड द्या. आणि यासाठी आपल्याला नवनिर्माण म्हणजे करण्याची गरज आहे. आणि ती नवनिर्माणाची संधी एकदा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यावीत अशी सर्व घाटलेकरांना नम्र विनंती आहे. आणि आपला तसा चांगला प्रतिसादही घाटल्यातनं मिळत आहे. यंदा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा प्रत्येक घाटल्यात तळागाळात जाऊन काम करतो आहे. आणि प्रत्येक एक साधं उदाहरण घ्या, एक महिला माझ्याकडे येते आणि ती मला सांगते की माझ्या घरात म्हणजे मला माझ्या घराचं फॅमिली इश्यूज आहे. जर ती अनेक ठिकाणी जाऊन फिरून आलेली आहे तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येते आहे. मग त्यावेळेस आम्ही त्यांना असं म्हणतो आहे की तुम्ही जर या तुमच्या परिस्थितीत अडलेल्या परिस्थितीत तुम्हाला महाराष्ट्र सैनिक दिसतो, मग तुम्हाला मतदान करते वेळीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसैनिक का दिसत नाही? तर यंदा तुम्ही बदल घडवायचा आहे. नुसतं आपण 500-600 रुपयाचं स्वतःला विकून द्यायचं नाही आहे. तर यंदा तुम्ही तुमचं परिवर्तन, विचाराचं परिवर्तन करा. आणि विचाराच्या परिवर्तनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना, एक सन्माननीय माऊलीसाहेब तोरवे यांना एक सन्माननीय संधी आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही तुमची विकासाची कामं करू. कारण की आमचा आज आमचा आमदार जर तिथे बसलेला आहे तर आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो. आज तुम्ही अनेक जण आमच्याकडे येता, मग आम्ही तुमची कामं करतो. आमच्याकडे काही नसताना जर आम्ही तुमची इतकी कामं करतो, जर आमच्याकडे सत्ता आली तर खरंच म्हणजे पूर्ण घाटल्याचा का चेंबूर विधानसभेचा बदल घडेल. आणि नक्कीच एक तुम्ही संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यावी असं मला वाटतं. हां, यंदा तुम्ही बघाल किंवा प्रत्येक जनता बघते की आपलं चांगलं संडास बांधलेलं आहे. चांगले संडास तोडायचे, नवीन संडास बांधायचे किंवा चांगलं लादीकरण आहे ते उघडून काढायचं. पुन्हा तुम्ही चला तो फंडिंग, मग तो फंड तुम्ही चांगल्या कामासाठी का नाही यूज करते? तो फंड तुम्ही कुठेतरी रोजगार निर्माणाकडे द्या. आमच्या मुलांना लायब्ररीज नाही आहेत तर लायब्ररीची काहीतरी पुस्तकांची सुविधा करून द्या. आमचे भरपूर जण असे आहेत की ज्यांना काही पुस्तकं मिळत नाही, काही सुविधा उपलब्ध होत नाही. तर तुम्ही शैक्षणिक पद्धतीवर मदत करा. ती पद्धतीची मदत न करता तुम्ही नुसती चांगले संडास तोडून तुम्ही संडासच बांधत राहणार आहेत
आणि हा कुठेतरी विकास घडला पाहिजे. यासाठी आम्हाला यंदाच एक संधी द्या. सर्व घाटलेकरांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तुम्ही संधी द्या आणि तुमची कामं आम्ही करू, ही आमची एक ग्वाही आहे. आणि माझी तरी पूर्ण घाटलेकरांना एक ग्वाही आहे की तुम्ही घाटल्याचा विकास हवा असेल, आपल्याला घाटला हा SRA मुक्त हवा असेल, तर तुम्ही सन्माननीय माऊलीसाहेब थोरवे यांना एकदा प्रचंड बहुमताने विजयी करा. जय महाराष्ट्र. आता तुम्हाला खरं सांगायला गेलं तर परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन काळाची गरज आहे. 3-3, 4-4 वर्ष आपण आमदार आहोत आणि या चेंबूरचा कायापालट झालाच नाही आहे. शिक्षणाच्या बाबतीत संडास गटर आणि याच्याशिवाय हे आमदार काय बोलतच नाही आहे. त्यांनी जर तुम्ही कोणत्याही एरियात गेलात तर तुम्हाला कुठेही असं म्हणजे उत्साहाचं वातावरण दिसत नाही. सुशोभीकरण बिलकुल काय दिसत नाही. उदास आणि भक्कास असं चेंबूर वाटतं आहे. याचं परिवर्तन झालं पाहिजे आणि हे होईलच. आता ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स भेटतो आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ज्या पद्धतीने प्रतिसाद भेटतो आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे जे परिवर्तन होणार आहे आणि राजसाहेबांचा चमत्कार हा तुम्हाला दिसूनच येईल 23 तारखेला. चेंबूरची जनताला विकास हवाय, ते विकास कुठे दिसत नाहीये. 10 वर्षात 10 वर्ष मागे गेलेले चेंबूरकर. नाही, तुम्हाला आता तुम्ही जर चेंबूर पूर्ण फिरा तुम्हाला दिसून येईल. ते गटाराची अवस्था बेकार आहे. गटार म्हणा, आणखीन शाळेच्या संदर्भात बघायला गेलं तर शाळा ही म्हणजे एकदम असे ओसाड पडलेल्या शाळा आहेत. हॉस्पिटलचा तर मोठा अतिरेक आहे. हॉस्पिटलमध्ये तर कोणाला जाऊसं असं वाटत नाही. लोक प्रायव्हेटमध्ये जातात. आपला दवाखाना आला असेल, आणखीन काय केलं तरी अजून तसा काय प्रतिसाद दिसत नाही आहे. लाडकी बहीण असली तरी त्या लाडकी बहिणीला तेवढा काय प्रतिसाद दिसत नाही आहे. लोक माऊली थोरवे निवडून येतील, तुम्हाला किती म्हणजे 100% गॅरंटी आहे आणि येणारच. प्रथम तर माझ्या विभागात हा प्रचार आज सुरू झाला, हे माझं भाग्य मी समजतो प्रथम. कारण हे कसं माझं बॉर्न घाटला गाव आहे, जनता मराठी आहे, सुज्ञ नागरिक आहेत. जेणेकरून राजसाहेबांनी जो उमेदवार दिला आहे तो मराठी आहे आणि चांगला काम करतो आहे आज विभागाध्यक्ष झाल्यापासून. तर आम्हाला वाटतं की इथली जनता नक्कीच माऊली थोरवेंना भरघोस मतांनी निवडून देईल. त्याच्यामध्ये जे 2 उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एक गद्दार उमेदवार आहे. म्हणजे जी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, ती त्यांनी संपवलेली आहे. तर ते कुठल्या अर्थाने मतं मागणार लोकांकडे? कारण आज लोकांनाच विश्वास नाही राहिला की आज निवडून दिल्यानंतर माझं मत उद्या हे कुठे जातील? काँग्रेसकडे जातील, राष्ट्रवादीकडे जातील. जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं, बाबा मी कधी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही किंवा त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारची युती करणार नाही. तर आज जे ह्या घडामोडी चालू आहेत, एवढं गलिच्छ आणि नीच राजकारण जे राजकीय लोकांनी आज खराब केलेलं आहे, म्हणजे सामान्य माणसाची एकदम दिशाभूल करून मतांची. काय वाटतं 10 वर्षामध्ये काय जो आत्ताचे आमदार आहेत त्यांनी काय काम केलेलं आहे? मला तर काही काम दिसत नाही. जे आमदारांचं काम आहे बाबा, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर दरवेळेला आपलं गटार आणि संडास, त्याच्या पलीकडे काही काम होत नाही. चेंबूरचे बदल हवा आहे, 100% बदल हवा आहे. काय आवाहन करणार आहे घाटलेकर जनता? घाटलेकर जनतेला मी एवढंच सांगेन की सुशिक्षित उमेदवार असून लोकांनी एक संधी मनसेला द्यावी, राज ठाकरेंना द्यावी, जेणेकरून बदल नक्की तुम्हाला दिसेल निवडून दिल्यानंतर. थँक्यू. चेंबूरची जनता आता जे स्थानिक आमदार आहेत त्यांना खूप कंटाळली आहे. बदल हा झालाच पाहिजे. सगळ्या नागरिकांची इच्छा आहे की आता पर्याय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार माऊली थोरवे साहेब यांच्या पाठीमागे भक्कम अशी सगळी जनता उभी आहे आणि त्यांना यावेळी निवडून देणार यामध्ये शंकाच नाही. कारण लोकांच्या मनामध्ये एवढी चीड आहे की बदल हा झालाच पाहिजे आणि होणारच आहे 100%. म्हणजे तुम्हाला काय बोलायचं की पहिले जो आमदार आहे 10 वर्ष झाले त्यांनी काय विकास केलेला नाहीये, चेंबूरच्या विकासासाठी माऊलीची गरज आहे? हो नक्कीच. कारण जर कामं केली असती तर लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला असता, पण तसं कुठं जाणवत नाही आहे. यावेळी सगळ्यांना बदल हा पाहिजेच, म्हणून माऊली साहेबांच्या मागे खंबीर उभे आहेत सर्व जनता. माझं नाव नरेश वाजे.